नमस्कार. डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात या डॉक्टर सविता भीमराव आंबेडकर लिखित पुस्तक वाचनाच्या 20व्या भागात आपण सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. मागील भागात आपण पाहिले आमच्या पत्रव्यवहाराच्या लेटर पॅड्सची गोष्ट. या भागात आपण पाहणार आहोत आमच्या पत्रव्यवहाराचे महत्त्व आणि माझे दिल्लीला प्रयाण व लग्न सोहळा. आमच्या पत्रव्यवहाराचे महत्त्व. डॉक्टर आंबेडकर आणि माझ्यात जानेवारी ते 14 एप्रिल 1948 पावेतो जो सतत पत्रव्यवहार झाला तो आवश्यक तेवढे उतारे वापरून मी याआधी दिलाच आहे. डॉक्टर आंबेडकरांबद्दल मला जी काही आत्मीयता, जवळीक आणि आदर वाटत होता ते केवळ त्यांच्या प्रकांड विद्वत्ता कार्यामुळे, काही अंशी डॉक्टरला पेशंटच्या असलेल्या सहानुभूतीच्या पोटीच. नंतर त्यांनी मला चक्क मागणी घातल्याने त्यांच्या मनात माझ्याविषयीची अपेक्षा स्पष्ट झाली. मी त्यांना लग्नासाठी होकार देऊन मोठे धैर्य दाखविले. आजच्या घडीलाही जेव्हा मी या सर्व गोष्टींचा विचार करते तेव्हा माझ्या त्या धैर्याचे मला आजही मनापासून कौतुक वाटते. त्या प्रतिकूल काळात एवढं धैर्य दाखविणे ही खरोखरच एक क्रांतिकारकच घटना होय. यात दुमत होणार नाही. डॉक्टर आंबेडकरांनी ज्या पद्धतीने लग्नाची मागणी घालून लग्न केले, अगदी तशीच घटना सुप्रसिद्ध नाटककार बर्नार्ड शॉ यांच्या जीवनाशी संबंधित आहे. आणि म्हणूनच मी डॉक्टर आंबेडकरांना म्हणायचे की साहेब, तुम्ही बर्नार्ड शॉ सारखेच आहात. त्यानेही अशा प्रकारेच बायको पटकावली होती. हे ऐकून डॉक्टर साहेब दिलखुलास हसत असत. आमचा पत्रव्यवहार जरी वैयक्तिक स्वरूपाचा असला तरी त्यात एका युगपुरुषाचा संबंध असल्याने त्याला ऐतिहासिक मोल असून तो एक अमूल्य ठेवा आहे. राष्ट्रपुरुषांचे लिखाण, मग ते कुठल्याही स्वरूपात का असेना, ती राष्ट्रीय संपत्तीच होय. आमच्या वैयक्तिक पत्रव्यवहारातील उतारे मी वापरले, त्यामुळे मला वेगळे असे फारसे भाष्य करावे लागले नाही. खुद्द डॉक्टर आंबेडकरांच्याच पत्रांमधील उतारे संदर्भासाठी घेतल्याने प्रत्येक घटनेला खुद्द आंबेडकरांच्याच शब्दाचा आधार मिळून आपोआपच अधिकृतता प्राप्त झाली. त्यांच्या ढासळलेल्या प्रकृतीविषयी, माझ्याविषयी, आमच्या लग्नाविषयी, एकूण घडामोडींविषयी खुद्द डॉक्टर आंबेडकरांच्याच शब्दांमधून त्यांची मते, भूमिका प्रकट होऊन साधार व सलग घटनांची साखळी तयार झालेली दिसून येईल. आणि विशेष महत्त्वाचे म्हणजे या एकूण पत्रव्यवहारातून डॉक्टर आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वातील अप्रकाशित अशा अनेक पैलूंवर प्रकाश पडेल अशी मला अपेक्षा आहे. समाजातील सुशिक्षित, सुजाण नागरिक, इतिहासाचे अभ्यासक, संशोधक आणि सामान्य जनता यांना डॉक्टर आंबेडकरांबद्दलची अप्रकाशित माहिती निश्चितच उपयुक्त वाटेल, यात मला मुळीच संदेह वाटत नाही. 14 एप्रिल 1948चे पत्र हे माझे डॉक्टर साहेबांना मुंबईहून लिहिलेले शेवटचे पत्र. 15 एप्रिलला दिल्लीत आमचा विवाह झाला आणि पुढे अखेरच्या क्षणापर्यंत मी त्यांना सावलीसारखी अहिर्निश साथ दिली आणि डॉक्टर साहेबांनीही मला क्षणभरही दूर ठेवले नाही. त्यामुळे पुढे आमच्यात पत्रव्यवहार होण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. अपवाद म्हणजे पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या एका मीटिंगचा होय. स्वतः स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे ते चेअरमन होते. सोसायटीची मुंबईत मीटिंग होती. दिल्लीहून मुंबईला विमानाने यायचे होते. आम्हा दोघांचा विमान प्रवासाचा खर्च आम्हाला सोसणे कठीणच होते. म्हणून एकदा ते एकटेच मुंबईला मीटिंगसाठी आले होते. तेव्हा त्यांनी मला एक पत्र पाठविले होते. ते योग्य त्या ठिकाणी कालानुक्रमे मी देणारच आहे. आम्हाला विमान प्रवासाचा खर्च परवडणारा नव्हता याचे काहींना आश्चर्य वाटेल, पण यात काडीचीही अतिशयोक्ती नाही. डॉक्टर आंबेडकर अत्यंत नेकीने निस्पृहपणे वागले. संपत्तीचा मोह त्यांना कधीही भुरळ पाडू शकला नाही. त्यामुळे आमची आर्थिक स्थिती जेमतेमच होती, पण आम्हाला त्याची कधीही खंत वाटली नाही. आम्ही अत्यंत स्वाभिमानाने जगलो. माझे दिल्लीला प्रयाण व लग्न सोहळा.
आमचा विवाह विधी दिल्लीलाच गुरुवार दिनांक 15 एप्रिल 1948 रोजी उरकण्याचे डॉक्टर आंबेडकरांनी निश्चित केले. विवाहासाठी कमलाकांत चित्रे, दौलत जाधव, भाऊराव गायकवाड, डॉक्टर मालवणकर आणि दिल्लीतील काही निवडक मित्रमंडळी यांना डॉक्टर आंबेडकरांनी लग्नाचे निमंत्रण पाठविले होते. डॉक्टर आंबेडकरांनी जाणीवपूर्वक लग्नविधीला जास्त प्रसिद्धी दिली नव्हती, कारण त्यावेळी संपूर्ण देशभर वातावरण काहीसे तंग होते. नुकतीच भारताची फाळणी झाली होती. देशभर असंतोष धुमसत होता. देशभर दंगली जाळपोळ होत होती. निर्वासितांचे लोंढे येत होते. अशा धुमसत्या आणि स्फोटक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधीजींचा नथुराम गोडसेने गोळ्या घालून खून केला आणि संपूर्ण देशभर खळबळ माजली. देशभर दंगली उसळत होत्या. त्या पार्श्वभूमीवर आमचे लग्न होत होते. गांधी विरोधी नेत्यांवर काँग्रेसच्या लोकांचा रोष उफाळून आलेला होता आणि म्हणूनच आमच्या लग्नाबद्दल आम्ही जास्त वाच्यता केलेली नव्हती. मी देखील आमचे नातेवाईक अथवा अन्य परिचितांकडे याबाबत मुद्दामच अधिक बोलले नव्हते. दिल्लीला जाण्याची मी तयारी केली. माझा 3 नंबरचा भाऊ वसंत याने माझ्यासोबत दिल्लीला येण्याची तयारी दर्शवली. डी जाधव व कमलाकांत चित्रे माझ्याशी सतत संपर्क ठेवून होते. काय हवं काय नको ते बघत होते. डॉक्टर साहेब त्यांना टेलिफोनवरून सूचना देत होते. त्यानुसार ते इकडे धावपळ करीत होते. माझी व माझ्या भावाच्या विमानाच्या तिकिटांची व्यवस्था डॉक्टर साहेबांनीच केली होती. विमानाची तिकिटे जाधवने माझ्याकडे पोहोचवली. मुंबईच्या सांताक्रूज विमानतळावरून 15 एप्रिल रोजी सकाळी मी इंडियन एअरलाइन्सच्या विमानाने दिल्लीसाठी प्रयाण केले. दिल्लीच्या विमानतळावर उतरले तेव्हा विमानतळावर जाधव, चित्रे वगैरे मंडळी आम्हाला घ्यायला आली होती. चित्रांनी आम्हाला सांगितले की तुम्हाला रिसीव्ह करायला डॉक्टर साहेबांना येण्याची खूप इच्छा होती, परंतु आम्हीच त्यांना समजावले की तुम्ही जाणं योग्य नाही. तुम्ही स्वतः गेल्याने विरोधकांना अपप्रचार करण्यास एक निमित्तच होईल आणि चर्चेचा विषय होईल. मला चित्र्यांचा खुलासा पटला, कारण ते केंद्रीय मंत्रिमंडळात लॉ मिनिस्टर होते. त्यांनी आम्हाला रिसीव्ह करायला येणं बरं दिसलं नसतं. डॉक्टर साहेब त्यावेळी 1 हॉर्डिंग्ज ॲव्हेन्यू या सरकारी बंगल्यात राहत असत. आम्ही विमानतळावरून सरळ साहेबांच्या बंगल्याकडे निघालो. आम्ही पोहोचण्याआधीच सिव्हिल मॅरेजची सगळी पूर्वतयारी बंगल्यात करण्यात आली होती आणि सुमारे 15-20 जवळचे स्नेही बंगल्यावर उपस्थित होते. आमची गाडी 1 हॉर्डिंग्ज ॲव्हेन्यूवर पोहोचताच चित्र्यांची सून लगबगीने बंगल्याच्या पोर्चमध्ये समोर आली. तिच्या हातात ताट, पंचारती होत्या. मी गाडीतून बाहेर येताच तिने माझ्यावरून भाकरी आणि पाणी ओवाळून टाकले. मला ओवाळले आणि मला धरून बंगल्यात घेऊन गेले. लगेचच खुद्द डॉक्टर साहेब आमच्या स्वागतासाठी सामोरे आले. सर्वप्रथम त्यांनी विमानतळावर प्रत्यक्ष घ्यायला न आल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. तसेच प्रवास कसा झाला, काही त्रास तर झाला नाही ना, अशी आत्मीयतेने विचारपूस केली. नंतर उपस्थित निमंत्रितांना त्यांनी माझी ओळख करून दिली. सर्वांशी नमस्कार वगैरे झाले. नंतर चित्र्यांची सून मला वरच्या माळ्यावरील खोलीत घेऊन गेली. 1 हॉर्डिंग्ज ॲव्हेन्यू हा बंगला दुमजली होता. चित्र्यांच्या सुनेला नियोजित सोहळ्यासाठी मुद्दामच पाचारण करण्यात आले होते, कारण डॉक्टर साहेबांच्या आप्तेष्टांपैकी कोणीही बाई माणूस हयात नव्हते. त्यामुळे चित्र्यांनी आपल्या सुनेची योजना केली होती. ती मला वरच्या माळ्यावरील खोलीत घेऊन गेली. तिथे तिने योग्य तो साजशृंगार करण्यात मला मदत केली. कपडे वगैरे करून लगेच तिने मला खाली दिवाणखान्यात आणले. विशेष म्हणजे रजिस्ट्रार ऑफ मॅरेजेस आवश्यक ती कागदपत्रे घेऊन जातीने स्वतः हजर होते. डॉक्टर साहेबांशी माझा विवाह नोंदणी पद्धतीने संपन्न झाला. नोंदणी पद्धतीने विवाहासाठी आवश्यक त्या कागदपत्रांवर आमच्या दोघांच्या तसेच प्रत्येकाच्या बाजूने 2 साक्षीदारांच्या सह्या झाल्या. माझ्या बाजूने माझा भाऊ वसंत आणि कमलाकांत चित्रे यांनी सह्या केल्या आणि डॉक्टर साहेबांच्या बाजूने नागपूरचे राव साहेब मेश्राम यांची एक आणि दुसरी सही निश्चित कोणी केली ते आता मला आठवत नाही.
या सोहळ्याला साधारणपणे 15 ते 20 निवडक निमंत्रित लोक उपस्थित होते. त्यात रजिस्ट्रार, त्यांचे नाव रंधावा आणि रामेश्वर दयाल असे होते. इतर मंडळीत सर्वश्री राजबहादूर पुरनचंद इंजिनियर, डॉक्टर साहेबांचे वैयक्तिक व सरकारी सेक्रेटरी मेसी पिल्ले व खडसे नीलकंठन हे सरकारी अधिकारी, रामकृष्ण चांदीवाला हे परदेशी वृत्तपत्राचे वार्ताहर, राजबहादूर जी.टी. मेश्राम, कमलाकांत चित्रे, चित्र्यांचे चिरंजीव आणि सून, दौलत जाधव, गृह खात्याचे सचिव डॉक्टर बॅनर्जी, डॉक्टर साहेबांचे सहकारी सोहनलाल शास्त्री, माझा भाऊ डॉक्टर वसंत कबीर, S.C. जोशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तसेच भारतातील प्रमुख वृत्तपत्रांचे वार्ताहरही उपस्थित होते. नोंदणी विवाहाच्या कागदपत्रांवर सह्या केल्यावर विधिवत आम्ही एक दुसऱ्याचे पती-पत्नी झालो. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात आमचे हार्दिक अभिनंदन केले व व्यक्तिशः अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. वृत्तपत्रांच्या वार्ताहरांनी आम्हा दोघांची अनेक छायाचित्रे घेतली. पेढे वाटण्यात आले. अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने विवाह सोहळा पार पडला. त्यानंतर दुपारी निवडक मित्रमंडळी व सहकाऱ्यांसाठी जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याच दिवशी सायंकाळी बंगल्याच्या आवारात छोटासा स्वागत समारंभही आयोजित केला होता. स्वागत समारंभासाठी भारताचे तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन यांचा खास दूत हजर होता. त्याने माउंटबॅटनच्या वतीने आमचे अभिनंदन केले, शुभेच्छा दिल्या आणि भेटही दिली. स्वागत समारंभाला अनेक मोठमोठे सरकारी अधिकारीही हजर होते. खरं पाहता हा स्वागत समारंभ डॉक्टर साहेबांना भव्य स्वरूपात साजरा करण्याची तीव्र इच्छा होती, पण मी त्याला विरोध केला. तसेच चित्रे, जाधव इत्यादी सहकाऱ्यांनीही भव्य प्रमाणात साजरा न करण्याविषयी त्यांची समजूत घातली. कारण गांधीवधाने निर्माण झालेले वातावरण पूर्णपणे निवले नव्हते. परिस्थिती शांत परंतु धुमसती होती. त्यामुळे अशा वातावरणात भव्य प्रमाणात आणि धूमधडाक्यात सोहळा साजरा करणे म्हणजे गांधीवाद्यांना मुद्दामच चिडवण्यासारखे झाले असते. काँग्रेसच्या लोकांना ते एक निमित्त सापडले असते. गांधींचा वध करणारा नथुराम गोडसे महाराष्ट्रीयन ब्राह्मण असल्याने महाराष्ट्रातील ब्राह्मणांवर गावोगावी हल्ले होत होते. त्यांच्या घरांना आगी लावण्यात येत होत्या. सारस्वत, चित्पावन, चांद्रसेनीय, देशस्थ, कोकणस्थ, कऱ्हाडे असा कोणताही पोटभेद न पाहता सरसकट हल्ले होत होते. आमच्या लग्नाचा स्वागत सोहळा भव्य स्वरूपात केला असता तर कदाचित माझ्या इतर नातेवाईकांना त्रास होण्याची शक्यता होती आणि तसे झाले असते तर आमच्या इतर नातेवाईकांना मला दोष देण्यासाठी संधी लाभली असती. कारण डॉक्टर साहेबांशी, खरं म्हणजे त्यांच्या दृष्टीने एका अस्पृश्याशी लग्न करण्याला काहींचा विरोध होताच. हा सर्व विचार करून स्वागत सोहळा आम्ही साधेपणाने बंगल्याच्याच आवारात साजरा केला. पुढील भागात पाहू. आमचा विवाह झाल्यानंतर सरदार पटेलांची भेट आणि देशविदेशातील वृत्तपत्रांच्या प्रतिक्रिया. भेटू पुढील भागात.